Hello students, good morning all of you. In our last lecture, we discussed about variation of atomic size in d block elements, and especially in 3D series, 4D series and 5D series. Now we are going to discuss variation of atomic size in specially 13 group elements, that is p block elements. लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं होतं आपण, व्हेरिएशन ऑफ साइज किंवा ॲटॉमिक साइज इन डी ब्लॉक एलिमेंट्स. जनरल जो रोल आहे ॲटॉमिक साइजचा तो काय आहे, टॉप टू बॉटम साइज इन्क्रीज होते, लेफ्ट टू राईट साइज डिक्रीज होते. पण डी ब्लॉक एलिमेंटमध्ये थोडंफार व्हेरिएशन्स आढळतं, थोडं बदल आढळतात. काय आढळतात, स्कॅन्डियम टू क्रोमियम साइज काय होते, डिक्रीज. आणि मिडल सेक्शनमध्ये दॅट इज Fe टू निकेल साइज रिमेन्स कॉन्स्टंट अँड ॲट द एंड ऑफ 3D series size of atom increases. But on going from 3D to 4D series atomic size increases and we moves from 4D to 6D. Atomic size remains constant. सपोज तुम्हाला याच्यापेक्षा एक वेगळाही प्रश्न विचारू शकतील. प्रश्न काय विचारतील, मी तुम्हाला 3D to 4D सांगितलं आणि 4D to 5D सांगितलं. 3D to 4D साईज इन्क्रीज होते. सपोज असं न देता ते काय सांगतील तुम्हाला, 3D सिरीज कुठल्या पिरियडपासून सुरू होते, 4th पिरियड. विच पिरियड, फ्रॉम 4th पिरियड. 4D सिरीज कुठून सुरू होते, फ्रॉम 5th पिरियड. and 5D series starts from 6th period. असं न देता ते असंही देऊ शकतील, 4th period to 5th period size increase and 5th period to 6th period size almost remains same. हे लास्ट लेक्चरमध्ये झालं होतं. नाव व्हेरिएशन ऑफ ॲटॉमिक साइज, व्हेरिएशन of atomic size, variation of atomic size in 13th group. In 13th group. 13th ग्रुपमध्ये कुठले कुठले एलिमेंट्स येतात, बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम and थॅलियम. These elements are present in 13th group of periodic table, right? Since boron is the first member of group 13, therefore group 13 also known as boron family. Which family? Boron family. Group 13 मध्ये पहिला मेंबर कोणता आहे, बोरॉन. त्यामुळं ग्रुप 13 ला आणखीन एक नाव असतं काय, बोरॉन फॅमिली. ग्रुप 13चं दुसरं नाव काय असतं, बोरॉन फॅमिली. महत्त्वाचं आहे, 2 ते 3 वेळाच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. मल्टिपल टाइम आस्किंग क्वेश्चन ऑन दिस कन्सेप्ट. अकॉर्डिंग टू आवर रूल, ॲज वी मूव्स डाऊन द ग्रुप फ्रॉम बोरॉन टू थॅलियम साईज इन्क्रीजेस, राईट. आपल्या नियमानुसार बोरॉन टू थॅलियमपर्यंत जात असताना साईज काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे. मग जर तुम्हाला विचारलं मी तो ऑर्डर ऑफ साईजची ऑर्डर काय असेल, तर तुम्ही काय सांगाल मला, सर्वात जास्त साईज कोणाची असणार, थॅलियमची. त्याच्यानंतर कोणाची असणार, इंडियम. नंतर कोण येईल, गॅलियम. नंतर कोण, ॲल्युमिनियम. लास्ट बोरॉन. हे तुम्ही सांगाल, बरोबर.
पण हे ॲक्च्युली असं आढळत नाही. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे कॉपी करू शकता. ओके, सॉरी, टेक्निकल एरर. बोरॉन फॅमिलीमध्ये ॲक्च्युली ही ऑर्डर यायला पाहिजे होती, पण हे ॲक्च्युली ऑर्डर अशी येत नाही. याच्यामध्ये थोडेफार व्हेरिएशन्स येतात, बदल येतात. ते बदल काय तेच बघायचे आहेत आपल्याला, आणि बदलांवरतीच प्रश्न विचारतात. हे 2 लक्षात ठेवायचे तुम्ही या दोघांच्या बाबतीमध्ये, हे 2 आणि हे 2. इथून प्रश्न तयार होतो. ॲल्युमिनियम आणि गॅलियममध्ये साईज जास्त असायला कोणाची पाहिजे होती? गॅलियमची. पण जर तुम्ही व्यवस्थित पिरियॉडिक टेबल बघितलात तर ॲल्युमिनियम किंवा गॅलियमच्या अगोदर कोण येतं? झिंक. म्हणजेच गॅलियम कुठल्या पिरियडमध्ये प्रेझेंट आहे? 4th पिरियडमध्ये प्रेझेंट आहे. आणि 4th पिरियडपासूनच कुठले एलिमेंट सुरू होतात? डी ब्लॉक एलिमेंट सुरू होतात, मान्य. त्यामुळे होतं काय, ज्यावेळेस तुम्ही ॲल्युमिनियमपासून गॅलियमकडे जाल, कुठले एलिमेंट आढळतात रस्त्यामध्ये? डी ब्लॉक एलिमेंट आढळतात. आणि डी ब्लॉक एलिमेंट आढळत असल्याकारणानं होतं काय, डी ब्लॉक किंवा डी इलेक्ट्रॉनची स्क्रीनिंग पॉवर काय असते? कमी. डी ब्लॉक इलेक्ट्रॉनची स्क्रीनिंग पॉवर कमी असल्यामुळं गॅलियमवरती इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो. आणि गॅलियमवरती इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळं गॅलियमची साईज ॲल्युमिनियमपेक्षा काय असते? कमी असते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नीट 2018, JEE 2014 प्रश्न विचारलेला आहे. आणि JEE 2016ला एक वेळा प्रश्न विचारला होता याच्यावर. ॲल्युमिनियम आणि गॅलियमपैकी साईज कमी कोणाची असणार? मग गॅलियमची साईज कमी असणार. इथं लिहितो मी फर्स्ट पॉईंट्स. ॲल्युमिनियम इज ग्रेटर दॅन गॅलियम. हे कशामुळे इथं कारण लिहितो? रिझन डी ब्लॉक कॉन्ट्रॅक्शन. विच कॉन्ट्रॅक्शन? डी ब्लॉक कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय? साईज कमी होते. गॅलियमच्या अगोदर डी ब्लॉक एलिमेंट येतात, त्यामुळं गॅलियमवरती स्क्रीनिंग इफेक्ट कमी असतो. आणि स्क्रीनिंग इफेक्ट कमी असल्यामुळे ॲटॉमिक किंवा न्यूक्लिअर चार्ज जास्त होतो आणि साईज कमी होते. ॲल्युमिनियम आणि गॅलियममध्ये साईज जास्त कोणाची आहे? ॲल्युमिनियमची. या नेक्स्ट इकडं इंडियम आणि थॅलियममध्ये. इंडियमपासून थॅलियमपर्यंत जात असताना, म्हणजे हा थॅलियम कुठल्या पिरियडमध्ये प्रेझेंट आहे? 6th पिरियडमध्ये प्रेझेंट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 6th पिरियडमध्ये कोण येतात? लॅन्थॅनॉइड्स येतात. कोण येतात? लॅन्थॅनॉइड्स, बरोबर. लॅन्थॅनॉइड्स येत असल्याच्या कारणानं इलेक्ट्रॉन कोणत्या सबशेलमध्ये एंटर करतो? N-2 F शेल किंवा F सबशेल इथे एंटर करतो. आणि आपल्याला माहिती आहे F शेलची स्क्रीनिंग पॉवर काय असते? सर्वात खराब, कमी. आणि त्यामुळं होतं काय, स्क्रीनिंग पॉवर कमी असल्यामुळं थॅलियमवरती इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो आणि थॅलियमची साईज कमी होते. कोणापेक्षा? इंडियमपेक्षा. आपल्या रूलनुसार यायला पाहिजे काय होतं? थॅलियमची साईज याच्यापेक्षा जास्त यायला पाहिजे होती. पण इथं N-2 F शेलमध्ये इलेक्ट्रॉन एंटर करत असल्याच्या कारणामुळं याची साईज कमी होते. आणि हे जे कॉन्ट्रॅक्शन असतं, या कॉन्ट्रॅक्शनला काय म्हणतो आपण? लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. गॅलियम आणि ॲल्युमिनियमच्या इथं कुठलं कॉन्ट्रॅक्शन यूज होतं? डी ब्लॉक कॉन्ट्रॅक्शन. बट इन थॅलियम कुठलं कॉन्ट्रॅक्शन असणार? इथे लिहितो मी, साईज ऑफ इंडियम इज ग्रेटर दॅन साईज ऑफ थॅलियम. रिझन काय इथं? ड्यू टू लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. विच कॉन्ट्रॅक्शन? लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
मग मला सांगा इथं साईजची ऑर्डर लिहितो मी, ऑर्डर ऑफ ॲटॉमिक साईज. किती स्टार लावायचे तेवढे लावा, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, लक्ष द्या. काय आहे इथं, सर्वात कमी साईज इथं बोरॉनची येणार, मान्य आहे मला. बोरॉनची साईज इथं सर्वात कमी येणार. इन्क्रीजिंग साईज ऑर्डर जर लिहायची झालं, इन्क्रीजिंग म्हटल्यावर काय असतं, स्मॉलकडून लार्जकडे. सर्वात स्मॉल साईज कोणाची येईल, बोरॉन. त्याच्यानंतर मला सांगा आता ॲल्युमिनियम आणि गॅलियममध्ये साईज जास्त कोणाची येईल, इन्क्रीजिंग म्हटल्यावर कमीकडून जास्तकडे जायचं असतं. मग या दोघांमध्ये कमी साईज कोणाची आहे, गॅलियमची आहे. मग इथं कोण येईल, गॅलियम. गॅलियम नंतर कोण येईल, ॲल्युमिनियम. या दोघांमध्ये कमी कोण आहे तो अगोदर लिहायचा, थॅलियम. आणि लास्ट इंडियम. किती स्टार लावायचे तेवढे स्टार लावा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ही कन्सेप्ट जवळजवळ 3 ते 4 वेळा विचारलेली आहे. जेई, नीट, रिसेंटली 2018मध्ये विचारलेला प्रश्न याच्यावरती, विच ऑफ द फॉलोइंग ऑर्डर इज करेक्ट म्हणून प्रश्न होता. मग ऑर्डर काय असणार, दिस. कॉपी करू शकता. म्हणजे ऑर्डर आपली यायला पाहिजे कुठली होती, ही ऑर्डर यायला पाहिजे होती, बरोबर. पण ही न ऑर्डर येता कुठली ऑर्डर आलेली बरोबर आहे आपली, इम्पॉर्टंट आहे. आणखीन वेळा रिपीट करतो, हे व्हेरिएशन्स 2 होते, हे व्हेरिएशन्स इम्पॉर्टंट आहे, तेवढे लक्षात ठेवा. तर नेक्स्ट आपण थोडे एक्झाम्पल्स याच्यावर डिस्कस करूयात ॲटॉमिक साईजवरती. लक्ष द्या. सपोज जसं आपण ॲटॉमिक साईज कन्सिडर करतो किंवा ॲटॉमिक साईज बोलतो, सेम जर एखादा आयॉन असेल, काय असेल, आयॉन, मग कॅटायनी असू शकतो किंवा ॲनायनी असू शकतो, तर त्यांच्यासाठी आपण आयॉनिक रेडियस डिफाईन करतो. ॲटमसाठी असणार ॲटॉमिक रेडियस किंवा ॲटॉमिक साईज, आणि आयॉनसाठी काय असणार, आयोनिक साईज किंवा आयोनिक रेडियस. समजतं. आयोनिक रेडियस. इथं आपल्याला आयोनिक रेडियस कंपेअर करायची असते. कोणाची आयोनिक रेडियस जास्त, कोणाची आयोनिक रेडियस कमी, हे प्रश्न असतात. तर त्या अगोदर आपण एक पॉईंट शिकूयात, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज. कोणते स्पीसीज, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज. म्हणजे आयसो इलेक्ट्रॉनिक मॉलिक्यूल किंवा आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज कोणाला म्हणायचं. आयसोचा अर्थ काय असतो, आयसो म्हणजे सेम, आणि इलेक्ट्रॉनिक शब्द वापरला जातो कोणासाठी, इलेक्ट्रॉनसाठी. मग आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज म्हणजे काय, की ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या समान असायला पाहिजे. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज मीन्स द स्पीसीज इन विच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर सेम आर कॉल्ड आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज. हे डेफिनेशन लिहितो मी आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीजची. स्पीसीज, हे स्पीसीज म्हणजे कोण असतं माहिती आहे, आयॉन्स. स्पीसीजला थोडक्यात मी शब्द वापरतो, स्पीसीज म्हणजे कोण, आयॉन्स. असे आयॉन्स
the species in which number of electrons are equal are called isoelectronic species. त्यांना आपण काय म्हणतो, आयसोइलेक्ट्रॉनिक स्पीसीज. बघा आता तुम्हाला इथे काय करावं लागतं, प्रत्येक आयॉनमध्ये इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करावे लागतात अगोदर. इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट केल्यानंतर या दोघांमध्ये सेम इलेक्ट्रॉन असतील त्यांना आपण काय म्हणणार, आयसोइलेक्ट्रॉनिक स्पीसीज. फॉर एक्झाम्पल फ्लोरीन, सोडियम. मी अगोदर तुम्हाला हे शिकवतो कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रॉन, एखाद्या ॲटममध्ये किंवा एखाद्या आयॉनमध्ये इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट कसे करतात ते, बरोबर. कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करायचे असतात म्हणजे काहीच नाही, फक्त ॲटॉमिक नंबर जो आहे, ॲटॉमिक नंबर, त्या ॲटॉमिक नंबरचे समेशन करत चालायचं असतं. काय करायचं असतं, ॲटॉमिक नंबरचं समेशन करत चालायचं असतं. जर मी तुम्हाला प्रश्न विचारला मी दिली तो कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रॉन कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतात, कन्सिडर काय करायचं असतं इथं, कन्सिडर ॲटॉमिक नंबर. तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहिती असणं गरजेचे आहेत सर्वांचे. ॲटॉमिक नंबर, atomic number represented by Z letter. Which letter? Z. Example, we have to calculate electrons in fluorine, sodium, F minus, Na plus and O minus. We have to calculate electrons in that species. यांच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करायचे असतात. मग इलेक्ट्रॉन आपण कसे कॅल्क्युलेट करायचे म्हणून सांगितलेलं आहे मी. कन्सिडर काय करायचं, ॲटॉमिक नंबर. इथं मला सांगा फ्लोरीन आहे, फ्लोरीनवरती कुठल्याही प्रकारचा चार्ज दिसतो इथं तुम्हाला, नाही. पॉझिटिव्ह चार्ज दिसत नाही, निगेटिव्ह चार्ज दिसत नाही. याचा अर्थ काय असतो, फ्लोरीन एक न्यूट्रल ॲटम आहे, न्यूट्रल आहे. मग इथं मला सांगा फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे माहिती आहे, नसेल माहिती तर लक्षात ठेवा किंवा इथून पुढे माहिती करून घ्या. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर असतो 9. किती असतो, 9. मग जेवढा ॲटॉमिक नंबर असणार तेवढेच काय असणार, इलेक्ट्रॉन. मग फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9, मग फ्लोरीनमध्ये इलेक्ट्रॉन देखील किती असणार, समजतं इथंपर्यंत. सोडियमकडे या. ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11. व्हॉट, 11. That means in sodium electrons, how many electrons are present, 11. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 11. त्यामुळं सोडियममध्ये इलेक्ट्रॉन देखील किती असणार. नाव हिअर इथे बघा फ्लोरीनवरती चार्ज कुठला दिलेला आहे, निगेटिव्ह आहे. याचा अर्थ काय असतो, एकतर फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर तुम्ही आहे तसा अगोदर लिहा, Z. मायनस चार्ज आहे याच्यावरती, याचा अर्थ काय असतो, +1 इलेक्ट्रॉन असतो. कधीही जर मायनस चार्ज जेवढे आहेत तेवढे ॲड करायचे असतात. इथं काय होतं, फक्त फ्लोरीन इथं F मायनस आहे, 1 मायनस आहे, याचा अर्थ काय असतो, 1 इलेक्ट्रॉन ॲड झालेला असतो. त्यामुळे तर निगेटिव्ह चार्ज येतो ना, इलेक्ट्रॉनवरती चार्ज कुठला असतो, निगेटिव्ह. मग इथे टोटल इलेक्ट्रॉन किती झाले, ॲटॉमिक नंबर 9 +1 10 इलेक्ट्रॉन्स इथं झाले, बरोबर. या इकडं सोडियममध्ये मला सांगा, मग आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर Z, पण सोडियमवरती चार्ज कोणता आहे इथं. ज्यावेळेस कधी असा पॉझिटिव्ह चार्ज दिसेल तुम्हाला, जेवढे पॉझिटिव्ह चार्ज दिसतात तेवढे मायनस करायचे, ॲटॉमिक नंबरमधून तेवढे मायनस करायचे. सोडियमवरती किती पॉझिटिव्ह आहे, सिंगल 1 पॉझिटिव्ह, त्यामुळे झेडमधून मायनस करायचं इथं. जर पॉझिटिव्ह असेल तर -1. मग ॲटॉमिक नंबर किती आहे सोडियमचा, 11 -1 दॅट इज
10. मग Na+ मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आले? 10. ऑक्सिजनमध्ये या. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 8 आहे. मग याच्यात इलेक्ट्रॉन किती असणार? याच्या ॲटॉमिक नंबरच्या एवढेच असणार. समजतं इथंपर्यंत? पण आता गेम थोडा चेंज होतो, इथं लक्ष द्या. समजा तुम्हाला मी हा प्रश्न विचारला, एक विचारला O- आणि एक विचारला O2-. O- मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील मग? राईट. एक ॲटॉमिक नंबर -1 आहे म्हणल्यावर +1 करायचं, एक चार्ज ॲड करायचं त्याच्यामध्ये. किती येतील? 9. इथे किती येतील मला सांगा? ॲटॉमिक नंबर 8 प्लस किती करायचे इथं ॲड? 2 करायचे की 1? 2. कारण निगेटिव्ह चार्ज किती दिसत आहेत इथं? जेवढे निगेटिव्ह चार्ज दिसतात तेवढे ॲडिशन करायचं, +2. मग इलेक्ट्रॉन किती झाले इथं? 10. बरोबर, 10 इलेक्ट्रॉन झाले. मग तुम्हाला जर मी प्रश्न विचारला, फ्ल्युरिन, सोडियम, F-, Na+, ऑक्सिजन आणि O2- यांच्यापैकी आयसोइलेक्ट्रॉनिक स्पीसीज कोणते आहेत, असं जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही उत्तर काय सांगाल मला आयसोइलेक्ट्रॉनिक स्पीसीजबद्दल? सांगा. आयसोइलेक्ट्रॉनिक स्पीसीज यांच्यामध्ये कोण कोण असणार इथं? एक तर असणार आयसोइलेक्ट्रॉनिक म्हणजे काय? इलेक्ट्रॉन सेम पाहिजेत. सेम कुठं कुठे दिसत आहेत तुम्हाला बघा. एक इथं 10, इथंही 10 दिसतात. म्हणजे कोण कोण आहे? एक तर F-, एक आहे Na+, बरोबर, आणि आणखीन कोण आहे बघा इथं? 10 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजेच O2-. These are known as isoelectronic species due to presence of equal number of electrons. व्हिडिओ पॉज करून तुम्ही कॉपी करू शकता. आयसोइलेक्ट्रॉनिक स्पीसीजचे आपण रेडियस बघितलं होतं. सॉरी, आयसोइलेक्ट्रॉनिक स्पीसीज कोण आहेत ते बघितलं. मग इथं प्रश्न काय तयार होतो आयसोइलेक्ट्रॉनिक स्पीसीजच्या रेडियसवरती, तो ऐका व्यवस्थित. कंपॅरिझन ऑफ आयोनिक साइज और रेडियस ऑफ आइसोइलेक्ट्रॉनिक स्पीसीज. आयसोइलेक्ट्रॉनिक स्पीसीज जे आहेत त्यांची आपल्याला आयोनिक रेडियस कंपेअर करायची असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सपोज तुम्हाला असा प्रश्न दिला, आता मी बघितलं की एक F-, Na+ आणि O2- हे आयसोइलेक्ट्रॉनिक स्पीसीज आहेत, कारण यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या काय आहे? इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन दॅट मॉलिक्युल्स और इन दॅट आयॉन्स. देअरफॉर these 3 आयॉन्स आर आयसोइलेक्ट्रॉनिक विथ इच अदर. बरोबर. मग तुम्हाला प्रश्न विचारतात की यांच्यामध्ये आयोनिक रेडियस कंपॅरिझन करायचं, हे कमी कोणाचे आहे आणि जास्त कोणाचे आहे. बरोबर. मी इथे 2 पॉईंट सांगतो, ते पॉईंटवरती सर्व प्रश्न तुमचे सुटणार आयसोइलेक्ट्रॉनिक स्पीसीजसाठी. ऐका. फर्स्ट, फॉर कॅटायन. मला सांगा या तिघांपैकी कॅटायन कोण आहे इथं? Na, कारण पॉझिटिव्ह चार्ज आहे, देअरफॉर दिस कॅटायन. अँड F- अँड O2- these 2 are anions. ओके. फॉर कॅटायन if positive charge is maximum, then size of cation will be
स्मॉल. काय सांगतो मी, कोणासाठी आहे, कॅटायनसाठी. जर पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल, काय असेल, पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल, म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज काय असतो, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. मला तुम्ही सांगा, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे म्हणल्यावर ॲट्रॅक्शनसुद्धा काय असतं, जास्त असतं. ॲट्रॅक्शन जास्त असल्यावर ते न्यूक्लियस त्या इलेक्ट्रॉनला आपल्याकडे काय करत असतो, खेचतो. त्यामुळं मला सांगा, मग त्या ॲटमची किंवा त्या आयॉनची साईज काय होईल, कमी होईल. मग जर कॅटायन असेल तर कॅटायनवरती जेवढा पॉझिटिव्ह चार्ज जास्त असणार तेवढी साईज काय असणार, कमी. आणि जेवढा पॉझिटिव्ह चार्ज कमी असेल तेवढी साईज जास्त. याच्या उलटं असतं, पॉझिटिव्ह चार्ज मॅक्सिमम, साईज कमी. पॉझिटिव्ह चार्ज मिनिमम, साईज जास्त, लार्ज साईज. समजतं. फॉर ॲनायन, ॲनायनसाठी काय असतं ते बघा. इफ निगेटिव्ह चार्ज, ॲनायनवरती चार्ज कुठला असतो, निगेटिव्ह. इफ निगेटिव्ह चार्ज मॅक्सिमम, साइज of anion also large. कॅटायनच्या विरुद्ध काय असतं, ॲनायनचं. कॅटायनवरती जेवढा पॉझिटिव्ह चार्ज तेवढी साईज कमी, आणि ॲनायनवरती जेवढा निगेटिव्ह चार्ज जास्त तेवढी साईज मोठी. समजतं. मला एक साधा प्रश्न सांगा, कॅटायन आणि ॲनायनमध्ये साईज जास्त कोणाची असणार आहे, ॲनायनची, आणि सर्व साईज कमी कोणाची असणार. बरं, जर मी इथं तुम्हाला प्रश्न विचारला, इथं सर्वात जास्त साईज कोणाची असेल, लार्ज साईज, O2 मायनस. कारण ऑक्सिजनवरती 2 मायनस चार्ज आहे, लार्ज आहे निगेटिव्ह चार्ज. मॅग्निट्यूड चेक करायची. हां, तुम्ही म्हणाल सर -1, इथं चार्ज किती आहे, -1, आणि इथं किती आहे, -2. मॅथेमॅटिकली -1 आणि -2 मध्ये मोठं कोण असतं, पण हे इथं कन्सिडर करायचं नाही, आपण फक्त किंमत चेक करायची. 2 मायनस आहे, त्यामुळे इथं निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजनवरती जास्त आहे. साईजची ऑर्डर काय येईल, O2 मायनस सबसे ज़्यादा, देन F मायनस, अँड लास्ट Na प्लस. हे कोणासाठी असतं, फॉर आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज. कॅटायनसाठी पॉझिटिव्ह चार्ज जेवढा जास्त साईज कमी, ॲनायनसाठी जेवढा निगेटिव्ह चार्ज जास्त तेवढी साईज लार्ज. समजते इथंपर्यंत. हे एक्झाम्पल आहे कंपॅरिझनचं. व्हिडिओ पॉज करून तुम्ही कॉपी करू शकता. आणखीन एक्झाम्पल घेऊ त्याच्यावरती. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीजच्या आयोनिक रेडियसवरती क्वेश्चन कशा प्रकारचे विचारले जातात नीटसाठी ते डिस्कस करूयात. पहिला प्रश्न काय आहे बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट. विच इज करेक्ट ऑर्डर ऑफ आयोनिक रेडियाई फॉर आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज. म्हणजे हे तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत, आणि या 4 ऑप्शन्समध्ये हे चारीच्या चारी, म्हणजे हे जे स्पीसीज आहेत हे कोणते स्पीसीज आहेत म्हणून सांगितलेलं आहे, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज, बरोबर. आणि जे तुम्हाला साईज कम्पेअर करायची आहे, आणि करेक्ट ऑप्शन विचारलेला आहे, विच इज करेक्ट. इथं मला सांगा, जे स्पीसीज आहेत ते Ca2+, K+, S2- आणि Cl-. म्हणजे कोण कोण आहेत इथं, एक आहे Ca2+, K+, S2- आणि Cl-. इथं कॅटायन कोण आहेत, हे दोघं जण कॅटायन, अँड दिस 2 आर ॲनायन्स. फॉर कॅटायन अँड फॉर ॲनायन. बरं, मला एवढं सांगा, कॅटायन आणि ॲनायनपैकी साईज कोणाची जास्त असते, ॲनायनची. आणि ॲनायनसाठी आपण काय बघतो, निगेटिव्ह चार्ज. हे दोघं जण ॲनायन, मग यांच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज मॅक्सिमम कुठे आहे, S2-. मग मॅक्सिमम साईज कोणाची असणार, S2-. त्यानंतर कोणाची येईल, Cl-. आणि हे दोघं कॅटायन आहेत. कॅटायनसाठी काय सांगितलं होतं, जेवढा पॉझिटिव्ह चार्ज जास्त असणार तेवढी साईज काय असणार, कमी.
मग इथं Ca2+ आणि K+ या दोघांमध्ये साईज जास्त कोणाची असणार? K+ची, कारण K+वरती पॉझिटिव्ह चार्ज कमी आहे. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज कमी त्या ठिकाणी साईज जास्त, आणि ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज जास्त त्या ठिकाणी साईज कमी. समजतं? याच्यानंतर कोण येईल? K+, आणि शेवटी सर्वात कोण येईल? Ca2+. इथं कुठल्या कुठल्या ऑप्शनमध्ये आहे? कुठल्या भागावर आहे? आय थिंक ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. हा प्रश्न 2 वेळा आलेला आहे. एक वेळा नीट 2007 आणि 2010, म्हणजे 2013च्या अगोदर नीटसाठी AIPMT नाव होतं. काय होतं? AIPMT. AIPMTमध्ये हे प्रश्न विचारले होते. नंतर नामकरण केलं गेलं नीट म्हणून. त्यामुळे आता मी नीटच म्हणतो प्रत्येक क्वेश्चनसाठी. नीटमधलाच आहे. 2 वेळा रिपीट झाले. क्वेश्चन नंबर 2. तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडवू शकता. विच इज करेक्ट म्हणून इथं क्वेश्चन नंबर 2 व्हिडिओ पॉज करून तुमचं तुम्ही सोडवू शकता. ओके, करेक्ट काय आहे बघा. इथं जर तुम्ही बघितलात तर इथं तुम्हाला आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज कोण आहे तिथे एक मला सांगा. एक आहे Na+, Mg2+, नंतर Al3+ आणि Si4+. म्हणजे सर्वच्या सर्व काय आहेत? हे कॅटायन आहेत. आणि कॅटायनसाठी काय असतं? जेवढा पॉझिटिव्ह चार्ज कमी तेवढी साईज काय असते? मॅक्सिमम. मग इथं पॉझिटिव्ह चार्ज सर्वात कमी कुठं दिसतोय? सर्वात जास्त साईज याची असतात. त्याच्यानंतर कोण आहे? सर्वात जास्त पॉझिटिव्ह चार्ज कुठे आहे? Si4मध्ये. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज असतो तेवढी साईज कमी. ऑप्शन नंबर 3. हा क्वेश्चन आहे नीट 1993चा. क्वेश्चन नंबर 3 ट्राय करू शकता व्हिडिओ पॉज करून. लिहिलेला नाही मी इथं, हाच प्रश्न आहे. विच इज करेक्ट. दोघांसाठी हाच क्वेश्चन ऑप्शनमध्ये चेंज आहे. इथं कुठले कुठले स्पीसीज आहेत ते चेक करा. 3मध्ये एक आहे O2-, एक आहे F-, एक Na+, Mg2+ आणि Al3+. काय याच्यामध्ये जेवढा निगेटिव्ह चार्ज जास्त O2- आणि F- मध्ये निगेटिव्ह चार्ज कुठे जास्त आहे? O2- मग जास्त साईज कोणाची असणार? O2-. O2- ची साईज सर्वात जास्त, नंतर F- ची. यांच्यामध्ये काय? Na+, Mg2+, Al3+. ऑप्शन नंबर 1 करेक्ट. समजतं? इथं आपली जी पहिली प्रॉपर्टी आहे पिरियॉडिक टेबलची, ॲटॉमिक साईज पूर्णपणे कंप्लीट होते इन दिस लेक्चर. सेकंड प्रॉपर्टी जी आहे ती असते आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी. आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी काय आहे, त्याच्याबद्दल आपले कुठले कुठले पॉईंट महत्त्वाचे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूयात.